वाटाणे बघते शिजले की नाही. हा थोडे वातडच आहेत रे. अयो चटका लागला, हात घातला काय शिजले काय. जाऊ दे, काढता येतील आता मी. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 26 जानेवारी आणि 26 जानेवारी असली की सगळीकडे देशभक्ती गीत लावलेले असतात आणि मुलांची अशी तयारी, खूप उत्सुकता असते. स्कूलमध्ये खूप छान छान कार्यक्रम होतात. तर आमचा देऊ काही गेलेला नाही आहे. दीदी गेली, तिला नाही म्हणत होती, तर तिचे पप्पा बोलत होते की आमच्या ऑफिसमध्ये चल असं, पण ती काही ऐकली नाही. मला माझ्या स्कूलमध्येच जायचं म्हणून ती गेली. रिक्षा पण आली होती तिची. आणि देऊला म्हणजे तो ज्युनियर के जीला आहे ना, त्याच्यामुळे नर्सरी आणि ज्युनियर के जी हे दोन क्लासच्या मुलांना बोलवत नाही स्कूलमध्ये. त्याच्यामुळे मग आणि खूप गर्दी असते, पालक लोक पण असतात आणि त्याच्यामुळे मग ते मुलांची गडबड होते सगळी. तर आता तो झोपलेलाच आहे. दीदीचे पप्पा पण गेले, दीदी गेली आणि मी माझं आवरून मग आता चहा बनवते. बाहेर मला वांगे तोडायला जायचं आहे, तर तिथे बरेच लागलेले आहेत ना, तर आता तोडायला जाईल. आधी चहा घेते. दादा पण झोपलेला आहे. दादाला एका साईडला इथे पाणी ठेवलं, तापवेल थोड्या वेळाने मी, आणि आधी चहा घेऊन मग जाईल वांगे तोडायला. तर चला, आजचा दिवस, आजच्या दिवशी काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. तोडून आणले, भरपूर निघाले, 4-5च झाडं आहेत. कारले पण घेऊन आले आणि हे कारलेसुद्धा गावरानी वाटतात मला, खूप छोटे छोटे आहेत आणि एवढे आहेत तोवरच पिकायला लागले. त्याच्यामुळे मग सगळेच तोडून आणले आणि वांगेसुद्धा बऱ्याच दिवसापासून तोडलेले नव्हते ना, तर बरेच निघालेले आहेत. एवढे तर काही खाल्ले जाणार नाही. हे बाकीचे मोठे वेगळे आहेत. हे गावठी वांग आहे, हे गोल आहे ते, त्याला जास्त काटे आहेत. आणि हा लांब दिसतो तो वेगळा आहे, याचा प्रकार जरा वेगळा आहे. तर हे गावरानी वांगे जे आहे ते बियाण्यासाठी आम्ही ठेवले, झाडावरच पिकू दिलं. एक तोडून आणलं मी, बाकीचे नाही तोडणार. जास्त पिकतील तेव्हाच मग बिया छान होतील आणि मग नंतर लावता येतील. तर हे आहे गावरानीचं बी. आता याला सुकवायला उन्हात ठेवावं लागेल. ऊन तर नाही आहे, पण तसाच सुकून जाईल. तो बऱ्यापैकी पिकलेला आहे. 4-5 वांगे आहेत, दीदीच्या पप्पांनीच ठेवलेले होते बियाण्यासाठी. तर हे पण असं पिकण्यात होतं, पण मी घेऊन आले. अजून आहेत 4-5. हा एक आहे गावरानी, हा एक, हा आणि हा, म्हणजे 4 वांगे तोडून आणले. बाकीचे असेच वेगळे आहेत. तर चला, आता काहीतरी करते मी. मेथीच्या जुड्या पण घेऊन आले दीदीचे पप्पा, त्या पण निसायच्या बाकी आहेत. चहा घेतला आत्ताच, आता सगळं आवरून घेते, झाडझूड करते. पूर्ण पसारा तसाच आहे घरामध्ये, झाडझूड करायचा. तर आता सगळं आवरून घेते. माझी आंघोळ वगैरे झाली, थोड्या वेळाने दादाला उठवते. बऱ्याच दिवसापासून फ्रीजवर हात फिरवलेला नव्हता, म्हटलं आता वेळ आहे तर फ्रीज साफ करून घेते. मध्ये तर काही एवढी घाण नसते, पण वरून इतकी धूळ येते ना, 4-5 दिवस झाले की याच्यावर नुसता थर जमा होतो धुळीचा. तर आता जास्त काही सामान ठेवत नाही मी फ्रीजवर, मोजक्याच वस्तू ठेवते. नाहीतर फ्रीजवर सामान जर ठेवलं ना, तर कोणी आलं की तिथेच सामान फ्रीजवर ठेवले जातात. त्याच्यामुळे ना एवढा गर्दा होतो आणि मग मोकळं चोकळं राहिलं की मग पटकन साफ करताना वस्तू काढता येतात, नाही तर इतका वेळ लागतो. म्हणून सगळ्यांना सांगून दिलेलं आहे की फ्रीजवर अजिबात सामान ठेवायचं नाही. आणि ह्या 2 शोच्या म्हणजे मनी प्लांट आणि लकी बांबू ठेवलेला आहे, आणि मध्ये ती अलारामची घड्याळ अशी ठेवते, तर छान दिसतं. आणि ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले होते झाडं मी. पिण्याचं पाणी असतं ना, तेच त्याच्यामध्ये टाकलं आणि ते सुद्धा मस्त नळाखाली अशी पानं धुवून घेतली, तर मस्त हिरवेगार दिसत आहे. आणि आठवड्यातून एकदा हे केलं की मस्त असं क्लीन दिसतं. नाही तर मग फ्रीजवर बाकीचं सगळं स्वच्छ केलं जातं, पण फ्रीज तसाच राहून जातो. म्हणून मग आज मस्त क्लीन करून घेतलं, तर आता छान दिसतो. तर आता सगळं आवरून घेतलं, स्वयंपाकाची तयारी करते. आज शेवग्याच्या शेंगा बनवायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा फक्त मला आणि दीदीच्या पप्पांना खायच्या आहेत. हे तर तोंडच वाकडे करतात. काही भाजी सांगितली की त्यांना अजिबात आवडत नाही, हेच पाहिजे तेच पाहिजे असं राहतं. मुलांचे नाटकं नुसते चालू असतात. जास्तीच्या आणल्या होत्या दीदीच्या पप्पांनी, पण आता ते नाही म्हणताय खायला, तर मी 4-5च शेंगा सोडल्या इथे, जास्त काही ठेवले नाही, नाहीतर मग बिनकामाच्या फेकाव्या लागतील म्हणून.
आणि शेंगदाण्याचं वाटणमध्ये करते मी. तुमच्याकडे कसे करतात मला कमेंट करून नक्की सांगा. इथे जेव्हा शेंगा शिजायला घातल्या होत्या ना तेव्हा शेंगदाण्याचं वाटण त्याच्यामध्ये शिजायला टाकून दिलं होतं, म्हणजे छान उकळतं आणि शेंगदाण्याचं वाटण जे असतं ते पण त्याला चव छान येते, त्याच्यामुळे मग कच्चं राहत नाही. असं तर शेंगदाणे भाजूनच वाटले होते खलबत्त्यामध्ये, पण तरीसुद्धा उकळत्या पाण्यामध्ये उकळी आली ना तर बट्टी एकदम म्हणजे रस्सा जो असतो तो छान चव देतो. त्याच्यामुळे मग मी अशीच करते. शिजवताना जेव्हा शेंगा शिजवताना पाणी असतं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण घालून देते आधीच आणि थोडंसं मीठ घालते, म्हणजे शेंगासुद्धा आणे लागत नाही, मस्त खारट लागतात. आणि आता त्याला मस्त तिखट मीठ घालून घेते. सिंपल पद्धतीने बनवते मी ही भाजी, पण इतकी छान लागते. उकळी येत म्हणजे जेव्हा आपण शेंगदाण्याचे वाटण आधीच पाण्यामध्ये घालून ठेवतो ना त्याच्यामुळे ना रस्स्याला वेगळीच अशी चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सिंपल पण एकदम टेस्टीला चांगली असते. तर चला इथे भाजी झालेली आहे माझी आणि त्याच्यासोबत बाजरीच्याच भाकरी छान लागतात. रस्स्याची कुठलीही भाजी असली की बाजरीच्या भाकरी मस्त, नाहीतर पोळीसोबत जमत नाही. पोळीसोबत सुकी भाजी चांगली लागते. म्हणून मग इथे आमच्यासाठी 2 बाजरीच्या भाकरी केल्या आणि यांच्यासाठी मग दुसरं काहीतरी बनवता येईल. तर आता एका साईडला पहिले बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या. जेव्हा शेंगा शिजत होत्या ना तेव्हाच मी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग म्हटलं भाजी बनवेल आणि मस्त कोथिंबीर टाकलेली आहे वरून. चला संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केली. सकाळी थोडंसं शूट घेतलं, पण दुपारी आहे ना खूप कामाची गडबड होती, त्याच्यामुळे काम आवरण्यातच वेळ गेला आणि आता डायरेक्ट संध्याकाळी किचनमध्येच मोबाईल हातात धरला. संध्याकाळचा स्वयंपाक बनवते. यांना खायचं होतं मटर पनीर, त्याच्यामुळे आता मटर पनीर बनवते. पनीर घेऊन आला दादा, हे बघा. आणि आता वाटाणे पण संपण्यात ये ना, त्याच्यामुळे म्हटलं मटर पनीर बनवू. पालक तर भेटेल ऑल सीझन, पण आता मटर संपतील हिरवे, त्याच्यामुळे मग वाटाणे पण घेऊन आलेले आहे. सोलून घेतलं, सगळे दाणे काढून घेतले. आता मटर पनीर बनवते. पीठ पण मळून ठेवलं एका साईडला आणि दूध गरम होतंय तोपर्यंत म्हटलं आता वाटाणे सोलत होती, वाटाणे सोलून घेतले आणि मग आता शिजायला ठेवते. पनीरची भाजी सगळ्यांना खूप आवडते. पालक पनीर बनवा किंवा मटर पनीर, पनीरची भाजी कुठलीही सगळ्यांना खूप आवडते. त्याच्यामुळे दादाला खायची होती आज आणि त्याला काही बरेच दिवसापासून आम्ही पालक पनीर किंवा मटर पनीर बनवलेलंच नव्हतं, म्हणून मग आता बनवते. आणि दीदीच्या पप्पांना दळण करायला पाठवलं. बघितलं पीठ मळायला घेतलं तेव्हाच गव्हाचं पीठ संपलं. मग आता गेले ते दळण आणायला, म्हणजे दळण दळायला गेले गिरणीवर. आणि मग जेवढं उरलेलं पीठ होतं तेवढं मी आता मळून ठेवलं. थोडंसं आहे अजून. थोडंसंच पाणी घालून सिटी करून घेते, म्हणजे लगेच शिजतील, नाही तर असा वेळ लागेल. हे हिरवे वाटाणे जरी राहिले ना तरी भरपूर वेळ लागतो असं मोकळे शिजवायला. आता झाकण लावून देते आणि 2 शिट्ट्या करून घेते, म्हणजे पटकन होते. टोमॅटो राहिले टाकायचे, आता त्याच्यामध्येच वाफवायला ठेवून देते, म्हणजे पटकन शिजतील. तेव्हा आठवण नाही राहिली, आता आठवण आले टोमॅटो टाकायचे. पीओपीची लाईट लावली ना त्याच्यामुळे एवढं मागे असं लाल लाल गुलाबी दिसतं. थोडंसं त्याच चपात्या केल्या त्या तव्यावर आणि त्याच्यावरच मी पनीर मोठे मोठे काप करून परतून घेते.
असे टाकले ना तर आवडत नाही कोणालाच, त्याच्यामुळे मग असं परतून घेतलं की छान लागतात. पनीरचे मोठे काप करून घेतले, चपात्या केल्या त्याच गरम तव्यावर आता परतून घेतले. थोडंसं तेल घातलं आणि असेच टाकले भाजीमध्ये तर व्यवस्थित होत नाही, म्हणजे आवडत नाही कोणाला तसे. त्याच्यामुळे असं थोडंसं लालसर क्रिस्पी होईपर्यंत मस्त परतून घेते. आणि हे बारीक बारीक तुकडे केले ना तर परतायला किंवा पलटवायला वेळ लागतो, त्याच्यामुळे असे मोठे काप करते मी. जसा तुकडा मिळेल ना तसं काप करते आणि असेच मोठ्या साईजमध्ये फ्राय करून घेते, म्हणजे एकसारखे फ्राय होतात. आणि त्याच्यानंतर मग बारीक याचे तुकडे करेल मी आणि नंतर भाजीमध्ये वापरेल. वाटाणे झालेले आहेत, आता काढून घेते त्याच्यामधले. टोमॅटो पण त्याच्यातच टाकलेली होती, मस्त वाफून गेलेत. 2-3 टोमॅटो टाकते मी. पनीरची, पालक पनीर असो किंवा मटर पनीर, टोमॅटो टाकले ना तर छान होतात. त्याच्यामुळे मग त्याचे टोमॅटो घातलेले आहेत मी. ती पिवळी प्लेट कुठे आहे बा? अरे भाकर ठेवली त्याच्यामध्ये, काय दाखवतोय तिला. आता दाखव आता. टोमॅटो काढून घेते. तर वाटाणे बघते शिजले की नाही. हा, थोडी वातडच येत रे. अयो, चटका लागला, हात घातला. काय शिजले काय, जाऊ दे, काढता येतील आता. मी बोलायला मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता याला. टोमॅटो पण ग्रेव्ही करते, त्याच्यानंतर मग भाजी बनवेल. वाटाणे मिक्सरने बारीक करून घेतले आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतली. टोमॅटोची प्युरी जेव्हा मिक्सरने बारीक केली त्याच्यामध्ये एक तुकडा पनीरचा घातलेला होता, त्याच्यामुळे रस्स्याला छान टेस्ट येते. तर आता कुकरमध्येच मी मसाला बनवून घेते. टोमॅटोची प्युरी टाकली, तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि आता पनीर मसाला घातलेला आहे. सर्वात आधी मी पनीर मसालाच घातला, अर्धा घातला, बाकीचा वरून टाकणार आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. आणि थोडे थोडे तुकडे दिसत असतील पनीरचे, कारण मिक्सरमध्ये ना पूर्ण असे बारीक ग्रेव्ही झाली नव्हती पनीरच्या तुकड्याची, मोठा तुकडा टाकला होता ना त्याच्यामुळे. तर आता घरातले बेसिक मसाले टाकून घेते. लाल तिखट टाकलं, हळद टाकली आणि मसाला कमीच टाकायचा, घरचा मसाला. आधीच आपण पालक पनीर मसाला किंवा पनीर मसाला टाकलेला असतो ना, त्याच्यामुळे मग घरचा मसाला जो असतो तो खूप तिखट असतो, त्याच्यामुळे कमी टाकायचा किंवा नाही टाकला तरी चालेल. आणि आता इथे छान मस्त परतून घेते. थोडं पाणी घालून परत हा मसाला शिजू द्यायचा, नाही तर मग तसा शिजला नाही तर टोमॅटोचा असा आंबटपणा राहतो, त्याच्यामुळे मग कच्चा नसावा. त्यामुळे मग थोडं थोडं पाणी घालून मस्त असं शिजून घेणार आहे मी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 भाजीची रेसिपी दाखवलेली आहे. सकाळची भाजी होती ती दाखवली, शेवग्याच्या शेंगा खूप छान झाल्या होत्या. दादाला म्हटलं खाऊन बघ रे. खाऊन बघितली तर त्याला खूप आवडली आणि दीदीलासुद्धा. मुलांचं असं असतं की जोपर्यंत चवीला चांगलं लागत नाही तोपर्यंत होकार देणारच नाही. आधीच म्हणतात आम्हाला नाही आवडत, आणि नंतर खाऊन बघितली तेव्हा सगळ्यांनी खाल्ली. दिवूनेसुद्धा खाल्ली आणि दीदीनेसुद्धा. तर असं होतं मुलांचं, दिसायला चांगलं नसलं तर ते खाणारच नाही, आणि जेव्हा बळजबरीने आपण रावण्या केल्या ना तेव्हा मग ते खातात. तर आता इथे मस्त ग्रेव्ही झालेली आहे, कोथिंबीर पण टाकली आणि वाटाण्याचं
वाटण होतं ते सगळं टाकून घेतलं आणि आता फक्त वरून कोरडा मसाला उरवलेला होता तो टाकणार आहे. साधी आणि सोपी रेसिपी असते, फक्त बनवायची वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची. तर आता मसाला पण वरून टाकलेला आहे मी. खूप छान झाली होती ही भाजी, सगळ्यांनाच खूप आवडली होती. आणि आता पनीरचे तुकडे टाकून घेते आणि मिक्स करून घेतलं की एक उकळी आली की भाजी तयार होते. तर चला, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. ह्या व्हिडिओमध्ये मी 2 रेसिपी दाखवलेल्या आहेत. एक पहिली म्हणजे सकाळी मी भाजी बनवलेली होती, शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या होत्या. माझा आवाज खराब झालेला आहे, बरं नाही ना, त्याच्यामुळे माझा आवाज असा येतोय. तर तुम्ही प्लीज इग्नोर करा माझ्या आवाजाला. तर आता इथे भाजी झालेली आहे, उकळी आली की मग आम्ही जेवायला बसू. तर चला, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.